चिंचेच्या पानावरी देऊळ रचेले, आधी कळस मग पायारे. देव पूजो गेलो त्या देऊळची उडाले, खेडिया सद्गुरु राया रे. पाषाणाची सांगड मृगजळ डोहे, वांझेचा पुत्र पोहला रे. दुतोंडी हरिणे पाण्यावरी आली, मुखाविण पाणी प्याली रे. आंधळ्याने देखिले, बैऱ्याने ऐकले, पांगळ्याने पाठलाग केला रे. देव पूजो गेलो त्या देऊळची उडाले, खेडिया सद्गुरु राया रे. एका जनार्दनी एकपणे विडवे, अखंड नामे तरिलो रे. देव पूजो गेलो त्या देऊळची उडाले, खेडिया सद्गुरु राया रे. पांडुरंगा करू प्रथम अनेक थोर संत महाराष्ट्र भूमीने आपल्याला दिले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एवढंच नाही, आदिनाथ गुरु सकळ स्थितांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य मौली महावैष्णव ज्ञानेश कपालपर्यंत मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळते धुरिया तुकोबारायांपर्यंत
एवढंच नाही, आपण जर 4 धाम यात्रेला कोण केलेले मोस्टली गेलेले असतील, 4 धाम यात्रेला गेल्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी बोर्ड बघायला मिळतात. देवभूमी उत्तराखंड में आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांना सांगायचं आहे उत्तराखंडी देवभूमी आहे, जरूर खरे, पण छातीत ठोकपणे त्यांना सांगावं वाटतंय. त्या देवांना ज्यांनी रिमोट कंट्रोल मध्ये ठेवले ते कोण संत जर अवताराला आले असतील तर ती अवतार भूमी असेल, म्हणजे महाराष्ट्र भूमी. आणि म्हणून महाराष्ट्र संतांची भूमी, संतांची भूमी, संतांची भूमी त्यांच्या प्रकाराने. एवढंच नाही, आपल्या संप्रदायाचा विचार केला. मोठपुरुष भाव ब्रह्मा, अत्रे, गुरुदत्ता, नारायण, लक्ष्मण, बलबीर, सत्यानंद, शांतामाई, बंडोबा, केरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा आणि गुरुमाऊली नाना बाबा त्यांच्या कृपाने. बरं, जशी संतांची भूमी आहे तशी आपली महाराष्ट्र ईश्वर वीरांची भूमी आहे. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. काशी में करामत करती थी, मंदिर की मस्जिद बनती थी, एक छत्रपति नहीं होते, सबकी चिंता होती थी त्यांच्या पांडुरंग करू प्रथम नमना दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. ओम दिगंबरमस्म सुगंधिलिप्नं चक्रं त्रिशूलं डमरू गदा च पद्मासनं समरभसं नेत्रं दत्तात्रं ध्यानमभिष्टसिद्धं. काशाय वस्त्रकरिदण्डधारिणं कमण्डलं पद्मकर्णशङ्खं चक्रं गदाभूषभूषणाढ्यं. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारुया अत. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो
सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवांची ही भाग्यवंतांनो, आपल्या ह्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वारकरी भवन विजयनगर सिन्नर श्री विठ्ठल सेवा समिती आयोजक आदरणीय खासदार राजाभाऊ वाझे साहेब, कार्यसम्राट आमदार खासदार, वस्तुस्थिती आहे योजक का तत्र दुर्लभ हा, योजना करणारा जर चांगला असेल कार्यसिद्धीत जात असता। याप्रमाणे कार्यसम्राट खासदार आपले पहिले आमदार होते का आणि आता खासदार का, ज्यांचं कार्यच तसे देवाला त्याची दखल घ्यावी लागते। आलं लक्षात? वस्तुस्थिती कारण कार्य आपलं चुकलं असं भेदभाव मुळेच नाही, जो जाईल त्याचं काम होणार म्हणजे होणार, असे हे कार्यसम्राट आमदार खासदार आणि त्यांच्या ह्या पूर्ण नेतृत्वाने हरिभक्तपरायण गुरुवर्य महेंद्र महाराज राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सच्चिदानंद श्रीपादभाऊ रामदासबाबा यांच्या कृपाशीर्वादाने आमचे परमस्नेही डॉक्टर साहेब आणि यांच्या खरंच उत्तम मार्गदर्शनाने आणि सगळी मंडळी, बरं का ते एकटेच नाही, सगळ्यांची आता मला नावं माहीत नाहीत, पण सगळेजण टाळ मृदुंग श्रोते दिखा सकळा माझे साष्टांग दंडवत आणि असं दंडवत करून आपलं हे दुसरं वर्ष आणि आजची 6व्या दिवसाची सेवा आणि त्यासाठी डॉक्टर साहेबांना विचारलं, आपण तू कुठला घेऊ, 4 चरणाचा घेऊ का 6 चरणाचा घेऊ? मनामध्ये विचारायला आजचा 6वा दिवस आहे, 6 चरणाचाच घेऊ आणि ज्यांचा अभंग आहे ते ज्यांच्या घरी ब्रह्मांड नायकानं 36 वर्ष सेवा केली, ज्यांना देवगिरी पर्वतावर साक्षात जनार्दन स्वामींचा अनुग्रह मिळाला आणि शूरभंजन पर्वतावर साक्षात गुरु दत्तात्रयांचं दर्शन मिळालं, अशी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 6 चरणाचा अभंग विठ्ठल इथलं आयोजन नियोजन साऊंड सिस्टीम वगैरे खरंच अतिशय उत्कृष्ट आहे आणि आज धर्माच्या कार्यासाठी असं सगळं डळमळीत नाही चालणार, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। आपल्याला जे काय कार्य करायचं ते कसंही नाही चालणार। साधू संतांनी भांडण केलं माहिती का? कबीर महाराज सांगतात, अरे खाना देना अच्छा देना देना शिरापुरी, खाना देना अच्छा देना अच्छा देना देना शिरापुरी, खाना देना अच्छा देना नहीं तो होली तेरी नहीं तो होली नाचत केलं बरे का, पण वेळ प्रसंगी देवाशी भांडायला मागे पुढे आले नाही। काय कसा प्रचार आणि प्रसार केला? नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची
आणि नाचती आनंद कळवळी पवित्र गाणी नामावळी रे म्हणजे नाचत केला. ती मीराबाई सांगते नाही का, काय सांगते, मी पण नाचतच करते. नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण अपने महल में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी, नाचूंगी नाचूंगी नाचूंगी. साधू संतांनी नाचत केला, पण वेळ प्रसंगी देवाशी भांडायला कमी केले नाही. जनाबाई सांगते, धुंड झाला तुझा दरबार नाही का, काय पुण्यवंत पाताळवती नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. दुसरं काय, चोरट्याचा भगवान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. धुंड झाला सुद्धा दरबार. आणि ज्या ठिकाणी खरंच निष्काम प्रेम असतं ना, त्या ठिकाणी भय नसतं बरं का. लाज भय शंका दुराविला मान न कळे साधने या पत्ते असो. तेव्हा आजची 6व्या दिवसाची सेवा डॉक्टर साहेबांनी माझ्याकडे सोपवलेली. 6व्या दिवसाला 6 चरणाचा अभंग यथाशक्ती यथामती सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि आपण सर्व सत्वर्ग जशी कृपा कराल आणि तसं प्रयत्न करणार. महाराज सांगतात, चिंचेच्या पानावर देऊळ रचेले आधी कळस मग पायारी. साधू संतांनी अनेक अभंगांची रचना केली. काही नामपर अभंग रचले, काही संतपर रचले, काही देवपर, काही द्वैतपर अद्वैतपर, काही मागणीपर, नवे नवे नाथ बरोबरीचं भारुडं वगैरे भरपूर लिहिली, सगळे प्रकारचे लिहिली. पण या सर्वसामान्य जनाला किती सांगितलं तरी लक्षात येत नाही. आणि त्यामुळं त्यांनी विचार केला, आपण सहज सांगतोय पण ते जगाला पटत नाही. त्यांना काहीतरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली पाहिजे. जेवढा वेगळ मासोळी ते सत्कर्म त्यांना तळमळ लागली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी कूट अभंगाची रचना केली. हा अभंग कूट अभंग आहे. बारकाईने जर विचार बरं एकनाथ महाराजांनी केले असेल सर्व संतांचे कूट अभंग आहे. लक्षात बारकाईने जर विचार केला, चिंचेच्या पानावर देऊळ रचेले आधी कळस मग पायात. बरं 8 वाजले पण 1 मिनिट सुद्धा जास्त घेणार नाही बरं का. आम्ही टाइम इज मनी पाळतोय वस्तुस्थिती. 1 मिनिट पण जास्त नाही घ्यायचं, कारण आपल्या मर्यादा ठरलेल्या आहेत. प्रवचन किती वेळ, 1 तास. कीर्तन, अमिताभ बच्चन, काळूबाळू आणि गोंधळ रात्रभर. तेव्हा 7 ते 9 आणि 9 वाजता ज्या विठ्ठल झालंच पाहिजे बरं. तेव्हा चिंचेच्या पानावर देऊळ केली आधी कळस मग पायर. असं कुठला आर्किटेक्ट आहे का, अगोदर फाउंडेशन बांधलं जातं तर कळस बांधला जातो, आणि जो कळस बांधेल तो खरंच आर्किटेक्ट बोलता येईल. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 1 2 ओसाड 1 वशेची ना, तिथे आले 3 कुंभार, 2 थोटे 1 घडीची ना. त्यांनी घडवली 3 मडकी, 2 कच्ची 1 भाजीची ना. भाजीचा ना त्याने त्यामध्ये आले 3 रांधले 3 मूग, 2 कच्चे 1 शिजीची ना. शिजीची ना तिथे आले 3 पाहुणे, 2 रुसले 1 जेवेची ना. जेवीची ना त्यांना मारले 3 बुक्या, 2 हुकले 1 लागीची ना. पुढं काय, ज्ञानदेव म्हणे याचा तो अर्थ सद्गुरु वाचून कलेची ना. विठ्ठल
विद्वान मंडळी अहो, साधू संतांचा राजमार्ग मोडून या वाटा सूक्ष्म दुसर केला राज्यभारात आले असा. डॉक्टर साहेब, आम्ही आलो असतो इकडनं घोटी मार्गे, रस्ता मिळाला असता सिन्नर मार्गे इकडे यायला, पण आम्ही राजमार्गाने यायला समुद्री मार्गाने. त्याच्यामुळं न पडे गुंथा कुठे काही. साध्या आपल्या प्रवासाला राजमार्गाची गरज आहे, मग अध्यात्माला कुठलाही आडमार्ग चालेल का? ज्यांना राजमार्ग मिळाला या व्यासपीठाची शपथ घेऊन सांगतो ते अतिशय भाग्यवान. एका जनार्दनी ऐसा जो पुरुष कोटी माझे एक ब्रह्मज्ञानी. हे जीवा, तुला जर तुझं हीच साधायचं असेल, अनंत योनींच्या शेवटी पाहता नरदेहात आला तुझ्या. पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जेठेशीन. किती वेळा जन्माला यावा आणि किती व्हाव फजित. आणि अशा या स्थितीमध्ये शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. पण वर्म चुकलिया वर्म फेरापडे. फेरापडे म्हणजे कुठं? परत आता मागुता पडेल फेरा. आता मागुता पडेल फेरा. आता मागुता पडेल फेरा. आता मागुता पडेल फेरा. हे कोण घडे नघडला नगरा. हे कोण घडे नघडला नगरा. पुन्हा हा मनुष्य जन्म मिळेल. कांड गिव्ह गॅरंटी. कारण जन्म घेणे लागे जड भरत राजा हरणाच्या गर्भाला गेला. संत रविदास मुळचे प्रमाण, पण चर्मकार योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. घाला तो घातला बसले. तेव्हा या मनुष्य जन्माला येशील. अरे मागुता हाची जन्म पावशी भोगीले सुतुक करणार असे हे तुला कडे साहेब. तेव्हा उठ, जागा हो, तिष्ठ जागृत. अरे गो अहेड, स्टॉप नॉट टिल द गोल इज नॉट रिच. स्वामी विवेकानंद सांगतात, अरे तुझं इच्छित ध्येय जोपर्यंत गाठलं नाही, आपलं इच्छित ध्येय काय पाहिजे? कबीरजींनी सांगितलं आपला काय अधिकार आहे. पशु का होत पनैया, नर का कछु न होई, लेकिन एक बार करनी करे तो नर का नारायण बन जाए. चांगला विचार कर. बाबांचं ब्रीदवाक्य, चांगला विचार केला तर काय कुठले महात्म्यांचे शब्द आहेत बघा. ब्रीदवाक्य सच्चिदानंद साईनाथ बाबांचं ब्रीदवाक्य काय? सबका मालिक एक. आणि खरं बघायला गेलो तर सबका मालिक एकच आहे. ते तुम्ही आम्ही 33 कोटी केलेत, पण ते 33 कोटी तरी आपण 32 कोटी एफडीला बँकेत जमा ठेवू. 1 कोटी देवांची नावं, सगळे शून्य काढू, 100 देवांची नावं. म्हणजे यांची नावं माहीत नाही ते आपले देव का? आम्ही समजून घेतलं नाही विषय. परमार्थ हा समजून घ्यायचा, देव बघायचा विषयच नाही देवा. परमार्थ म्हणजे मग कसला विषय? देवरूप होण्याचा आला का? तुकोबाराच्या सांगतात, देव पहावयाशी गेलो तेथे देवची होऊ. भागवत तुमचा तो अधिकार आहे.
मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपालोकने दिला. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने हा अनमोल मनुष्य जन्म मिळालेला आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत डाल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नाही. पुन्हा मिळू शकत नाही. जेव्हा एक योनी कोटी कोटी आणि अनंत जन्मांच्या शेवटीपर्यंत हाताला तुझ्या पुनर्वित्त पुनर्वित्रम पुनर्हर्या पुनर्मयतात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा विठ्ठल कर्तव्य काय नाही. सोपं आहे. तुम्ही कोण आहात, कुठून आले आणि शेवटी कुठे जायचं या 3 प्रश्नांची उत्तर शोधायची झालं तुमचा परमार्थ. जा अतिशय सोपं आहे बरं का. तुका म्हणे सोपे पण कधी संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती. साधू संतांनी तो मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठी काही. आपण हा दुग्ध शर्करा योग साधलेला बरं का. या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस ते रामनवमी उत्सव. आपण भाग्यवान आहोत कारण आपण प्रत्यक्ष साक्ष आहोत. 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्रांची मुक्तता आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघायला मिळाली, अनुभवायला मिळाली. म्हणून आपल्यासाठी भाग्यवान आहे. काय कुठलं भाग्य आहे आपलं. कोण पुण्य कोणा गाठी नाही का. खरंच भाग्यवान आहोत. हे अतिशयोक्ती नाही. आपल्या अनेक पिढ्या गेल्या त्यांच्या भाग्यात नाही आलं. आपल्या भाग्यात बघितलं ते प्रत्येकाला जसं टाइम मिळेल तसं जायचं अयोध्येला दर्शन घ्यायचं प्रभूचं. पण आज मुक्तता मिळाली हे आपण आपल्या कानाने ऐकतो, डोळ्यांनी पाहतो आणि तोंडाने उच्चार करतो. असो तेव्हा हा मनुष्य जन्म मिळालाय याचं सार्थक करायचं असेल प्रारब्ध योगानं आपल्या वाट्याला जे कर्म आले त्या कर्माचा त्याग करू नका बरं का. भगवान तर सांगतात अनश्रिता कर्म फलम कार्य कर्म करोत्या स संन्यासीत योगीचा निर्णय विचारले. 6वा अध्याय पहिला श्लोक. अनश्रिता कर्म फलम. तुमच्या वाट्याला जे प्रारब्ध योगाने जे काही कर्म असतील ते चोखपणे करा. त्या कर्माचा त्याग करून कोणी संन्यासी किंवा योगी होऊ शकत नाही. कर्म करून निष्कर्म स्थितीमध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो साधू संतांचा. ए मदतीस्त झाली परी म्या नाही केली ऐसे जयाने जाणितले तो सुटला गा विठ्ठल. बाबांनी आपल्याला शिकवलं तुमचे जे कर्म ते करून आपल्याला परमार्थ करता येतं. न लगते सायास जावे वनांतरा सुखी तू घरा नारायण. आणखी मी भाग्यवान का बोलेन माहिती का. जे ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार झाले निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपानदेव मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज त्यांना
हे नाम मिळण्यासाठी त्या देवाची ओळख होण्यासाठी आपेगाव सोडून आळंदीला जावं लागलं. निवृत्तीनाथांना ते तत्व मिळण्यासाठी त्र्यंबकेश्वराला जावं लागलं. आपले नाथ बाबांना कुठला पर्वत तो देवगिरी पर्वतावर जायला लागलं नाम मिळण्यासाठी. तुकोबारायांना तर कुठल्या भंडारा डोंगरावर जावं लागलं. नवे कपाटिकेश्वराच्या मंदिरात ओतूर या ठिकाणी यावं लागलं तेव्हा ते नाम मिळालं. बाकी नामदेवरायांना ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होते त्यांना तिथं देवाने नाही दिलं. सांगितलं यू हॅव टू गो टू औंढ्या नागनाथ. पण आपला जर विचार केला तर आपल्या घरी येऊन बाबांनी नाही. धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव. देव माझ्या देहाचे देऊळ केले आत्मलिंगात स्थापिले. निर्गुणाच्या वळल्यावाती सतोगुणाच्या लाविल्या ज्योती पंचप्राणाच्या आरती मुक्ताबाई ओवाळती. धन्य धन्य मुक्ताबाई तुका म्हणी माझी आई. सद्गुरूंची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कोण आहोत. अनेका घाट कोण जाने की वाट कोण ब्रह्म का कपाट कोण जीव कोण शिव कोण माया कौन में कौन समय इतना नहीं बुझा तो काय को जन्म पाया चरपटीना. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला ना आपलं स्वस्वरूपाची प्राप्ती आपण करून घेण्यासाठी. देवाचं आणि आपलं काय नाते आहे, देवाचं खरंच स्वरूप काय याची आत्मप्रचिती घेण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला भाग्यवंतांनो. आणि ती आत्मप्रचिती घेण्यासाठी देवाच्या स्वरूपाची ओळख झाली पाहिजे. आपण देव मंदिरात गेलो का तेवढ्या पुरता देवाचं स्वरूप कसं आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. मंदिरापुरता देव मर्यादित नाही. देवाच्या दाटणी देवळाखाली आटणी देवाचं स्वरूप कसं आहे. रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया निर्गुण निराकार प्रभू तुही रघुराया. तू नाहीशी एवढीशी सुद्धा जागा नाही. अर्जुना मी नसे ऐसा कवट ठावसे परी प्राण्यांचे दैव कसे जे माते चलते कधी. देव सांगतोय मी नाहीशी एवढीशी जळी स्त्री काठी
हरिता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला. कुठल्या दृष्टीने? या दृष्टीने. हा बरोबर आहे. त्याला दृष्टीच पाहिजे पण ती चर्मदृष्टी नव्ह. त्या दृष्टीचं नाव आहे ज्ञानदृष्टी, त्या दृष्टीचं नाव आहे दिव्यदृष्टी, त्या दृष्टीचं नाव आहे तत्वदृष्टी, त्या दृष्टीचं नाव आहे आत्मदृष्टी, त्या दृष्टीचं नाव आहे निजदृष्टी. खाली पड़ा एक रखे जल से उसमें भी मेरा अल्लाह से एका जनार्दन का मदना जमीन आसमान भरा है खुदा. देव नटला नाना परी, 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 देव नटला नाना परी. सगळ्यांच्या रूपाने तो परमात्माच आहे. अरे जे जे दृष्टी दिसेल ते हरी रूप पूजा ध्यान जपास. हरीच्या दासा हरिला हे समजते श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ भक्ता माझी रावणे ज्ञाने तोची भाग्यंतनो. हे अनुभवाने आलं तर प्रश्नच मिटला बरं. पण नसल आलं तर योग्य महात्म्याला शरण जाऊन ते अनादिकालचं नाम, ते नाम सगळं तुम्हाला सगळ्या ठिकाणी नाही मिळत. योगी जपी तपी यांना सुद्धा उमरणी जाय. योग्यांच्या ध्यानात हाताना तुडसी असा तो परमात्मा कबीर महाराजांच्या भाषेत सांगतो. भजन बिना जल जावसी जीवना, पर्वत सुना एक वृक्ष बिना, वृक्ष सुना एक पान बिना, मंदिर सुना एक दीप बिना, दीप सुना एक वाति बिना, पुरुष सुना एक स्त्री बिना, स्त्री सुने एक पुत्र बिना. कहत कबीरा सुनमय साधु सब जग सुना एक नाम बिना. असं ते अनादिकालचं नाम जे 21,600 वेळा आपल्याकडनं जपलं कळत न कळत, त्याला जाणून जर आपण जपलं तर प्रश्नच मिटला. आणि ते जाणणं फक्त याच योनीमध्ये जाणू शकतो, इतर योनीच्या ठायाने करून सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. करून सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. इतकंच आमचा घोटाळा झाले. आम्ही नाम कशाला म्हणतो माहिती का? राम कृष्ण हरी. खरंच सांगा, हात जोडून विनंती, प्रभू रामचंद्रांना जे वशिष्ठ मुनींनी नाम दिलं, रामकृष्ण हरी दिलं असेल का? भगवान श्रीकृष्णाला संदीपनी ऋषीने जे नाम दिलं, रामकृष्ण हरी दिलं असेल का? ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचा जन्म नव्हता, अवतार नव्हता,
त्यावेळेला आदिशंकराने आपल्या जगन्माता पार्वती मातेला काय नाम दिलं असेल? रामकृष्णाने. जग राम राम म्हणे त्या काने ती विमानी, नहीं का? राम राम तो सब कोई कहे ठक ठक और चोर, जिस नाम से झोप रे वो नाम कुछ और. ते नाम कुठलं? वैखरीचा विषयच नाही. परा पश्यंती मध्यमाने वैखरी परेच्या पलीकडची जी वाणी आहे त्या वाणीचं नाव आहे अनिर्वाच्य वाणी. त्या वाणीला कैवल्यवाणी असं म्हणतात. आणि त्या कैवल्यवाणीने जे जपलं जातं त्याला नामी संज्ञा आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला अजपाजप असं म्हणतात. जो 21,600 वेळा जपला जातो असो. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया, कारण टाइम इज गोइंग ऑन. सांगायचं तात्पर्य काय? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, चिंचेच्या पानावर चिंचेच्या पानावरी. आता चिंचेचं पान किती मोठं असतं माहिती आहे? आमच्या तिकडे केळीचे पान एवढं चिंचेचं पान असतं. इकडे कधी? हा, इकडे कसं काय मला काही माहिती नाही. आपल्या तिकडची मी सांगतो मुंबईची गोष्ट. केळीचं पान एक वेळ लहान असेल पण चिंचेचं पान मोठं असतं. आमच्या खासदार ताई, नाव नाही माहिती पण खासदार ताई या ठिकाणी आलेले आहेत. हार्दिक टाळी वाजवून स्वागत करूया. ताई अतिशय भाग्यवान आहात तुम्ही, कारण माऊलींचं स्टेटमेंट आहे, माझ्या पदार्थ नाही बोलत. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया, ते ते जाण धनांजय विभूती माझी. तुमच्या हातून महान कार्य होत आहे याची दखल कुठेतरी तो विश्व ब्रह्मांड नायक घेत असतो बरं का. आणि त्याच्यामुळं तुम्ही जिथं हात घालाल तिथं सोनं लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी प्रवेश कराल तिथं यश ठरलंच आहे. तर त्यासाठी असंच कार्य तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य मिळत सर्वांना पण, आणि आपल्या हातून शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य साधन चालू. कुठं होतं आपण? चिंचेचं पान आपण समजून घेतलं पाहिजे, कारण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत घोटाळाच घोटाळा. संशयाचे भूतमुते आल्या की त्या चिंचेचं पान म्हणजे आपल्या चिंचेच्या झाडाला लागते ते पान नव्हतं बरं का. चिंचेचं पान ही संज्ञा आहे, हे प्रतीक सांगितलेलं त्याने. पण चिंचेचं पान कुठलं? ज्या आईच्या उदरामध्ये या
शरीराची उत्पत्ती होती. हा गा रजस्वलाचा विटाळू तो दान गाळ केळू, त्या गाळापासून उत्पत्ती या शरीराची. आणि त्या आईचं उदाहरण, आईचं गर्भाशय म्हणजे चिंचेचं पान आहे. चिंचेच्या पानावरील देऊळ रचेल. देऊळ कुठलं? देह देवाचे मंदिर. हे देहरूपी देऊळ रचलं जातं, डायरेक्ट नाही रचलं. 1 महिना, 2 महिना, 3 महिने, 4 महिने, असे किती? 9 महिने 9 दिवस. डायरेक्ट अख्या शरीराची उत्पत्ती होत नाही. देऊळ रचना आधी कळस. पहिल्या महिन्यामध्ये पिंड. या देहाच्या 9 अवस्था आहेत. शुक्र पिंड, जन्म, बाल्य, कुमार, तरुण, उतार, माता आणि मग मृत्यू. 9 अवस्था. पहिल्या महिन्यामध्ये तो गोळा असतो, पिंड असतो. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला अवयव फुटायला सुरुवात होतात. पण पहिला अवयव कुठला फुटत असेल तर हे मस्तक. आलं लक्षात? आणि या मस्तकाला कळसाची उपमा आहे या मंदिराच्या. या मंदिराचा जर कळस असेल तर हे आपलं शिरकमळ हे या मंदिराचं कळस आहे. आणि म्हणून आधी कळस मग पायारे नंतर हे पाय. पण याला आयुष्यभर सांगितलं तरी ते पचत नाही, कारण हे वाघिणीचं दूध आहे. अरे पिंडामध्ये कसा आणि ब्रह्मांडामध्ये कसा परमात्मा. संत ओरडून ओरडून थकले, पण याच्या काही डोक्यात आलं नाही. जसं एक गृहस्थ आणि त्यांच्या सौ बसल्या टी व्ही लावून जेवायला. टी व्ही लावून बसल्या आणि टी व्हीमध्ये भाग पण चांगला होता, एपिसोड पण चांगला होता. तो भाग असा होता, कुठला भाग होता तो? रामायण, महाभारत नाही हो, माझ्या नवऱ्याचे. इकडे बरोबर माहिती. तर मग तो असं सगळं लक्ष, काय खातो आम्ही कसं या सांगते, तेवढे त्यांचं लक्ष बरोबर होतं. तिकडे बस सुरू होतं, तिथून काहीतरी आलं, पळत 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 ताटामध्ये गेले ताईच्या. ते ओढून सगळं ऐक ना, ते सांगतात ते सांगतात अगं ऐक ना, ते सांगते थांबा गप्प बसा, महत्वाचा एपिसोड आहे. गप्प बसले बिचारी काय करणार. आणि मग एपिसोड झाल्यानंतर आता बोला काय बोलायचं ते. त्यांनी सांगितलं आता काय जे बोलायचं होतं ते होऊन गेलं. काय झालं म्हणे, अगं त्या बल्बवरून एक झुरळ खाली पडलं, पळत पळत तुझ्या ताटामध्ये आलं. मग काय झालं म्हणे, तू ती लोणच्याची फोड समजून घासामध्ये घेतला रे. मग म्हणे या अगोदर का नाही सांगितलं. म्हणे मी सांगत होतो पण तू ऐकलं नाहीस. तसंच साधू संत वाजत असे बोंब कोणी भाग्यवंतांनो. खरंच हा मनुष्य जन्म अनमोल मिळालेला आहे. याच जन्मामध्ये आपण त्या देवाशी ऐक्य साधू शकतो. इतर योनीच्या ठाई फक्त देवाचं स्वरूप काय ते ओळखलं पाहिजे. याची
नाही, पण शेवटी आमचे डोळे उघडले आणि मग ज्या वेळेला विचार केला, बालपण खेळ खेळण्यात गेले, तारुण्यपणे संसार आपल्या समर्थांनी 100 वर्षाची घंटे दिले. 10 वर्ष बाळपणा सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बाळपणा, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन मग कैता सावधान. 100 वर्षाची गणती दिलेली आहे. बालपण खेळ खेळण्यात गेले, तरुणपणी काम, आता म्हातारपणी कापणे लागला. कभी करेगे प्रभु राम. ज्या वेळेला मी सावध झालो आणि देव पूजायला गेलो, तोपर्यंत याची मर्यादा संपली आणि हा 4च्या खांद्यावर गेला. त्याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या देव पूजू गेले देऊळाची म्हणून मरणाच्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे. नामदेव महाराज सांगतात, मरणाआधी सावध व्हावे, आपले स्वहित साधून घ्यावे. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम कया, नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये. आणि म्हणून श्वास सोडायच्या आतमध्ये आपण त्या देवाची ओळख करून त्याच्याशी ऐक्य साधलं पाहिजे. नामा म्हणे येथे झाला जो सुश्रांत, तोची जीवनमुक्त देवा ऐक्य. देवाशी ऐक्य साधता आला पाहिजे. देव कोण, आपण कोण, अद्वैत भक्तीची संज्ञा असते. नाही ज्याशी भक्ती तो प्रतिभक्त, देव आणि मी विभक्त नाहीतच. हो का तरंगुला अणुपरी सिंधू सिनोय भिन्नो, तेवी ईश्वरोनी मी आननो या सदिगा सदसे. जे दृष्टी उल्हास आहे ते भक्ती ऐशी आम्ही म्हणू. हे समजण्यासाठी आपल्या भाग्यामध्ये श्रोत्रिय परमदष्ट आणि कृपण महात्मा यावं लागेल. कारण संता वाचुनिया नामने हाता, साधने साधिता कोटी जाण. किती जरी साधन केलं, नाना शास्त्र पठेम लोकम, नाना दैवत पूजनम, आत्मज्ञाना विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. केले
पाठांतर वर्म राहिले ते दूर. मुख्य वर्माचं ते वर्म आहे ना 30 से 60,000 कुरान पढ़ते थे, फिर सही पढ़ते पढ़ते कई मर गए, लेकिन बात खुदाई नहीं करी. पण साधू संतांनी दृष्टीने पाहिला, स्वतः अनुभवला. पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदेरे म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला. त्या गोकुळात गो नाम इंद्रिय कुळ नाम समजा, या गोकुळामध्ये त्या कृष्णाचा जन्म झाला. दुष्टा तळकाप सुटा, आपल्यामध्ये असलेले षडविकार त्यांना तळकाप सुटतो. आणि म्हणून देव पुजू गेले त्या देवळाची उडाले. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात पुत्र पोहलारे. आता एक पाषाणाची सांगड, पाषाण म्हणजे दगड, 2 दगडाची सांगड, म्हणजे त्या दगडांची नाही, प्रत्येकाचा देह स्थूल या जड सांगितलेला आहे. आला लक्षात? दगड जड असतो आणि या 2 देहाची सांगड म्हणजे एक पुरुषाचा देह आणि एक स्त्रीचा देह. आणि या 2 देहांची, पाषाणरूपी देहांची, जड देहांची सांगड भृगजळे डोही. भृगजल म्हणजे आपण ज्या प्रपंचामध्ये उडी घालतो त्या संसारा, त्याला आपण संसार म्हणतो. आणि तो संसार म्हणजे एक प्रकारचा मृगजळ आहे. आणि त्याच्यामध्ये उडी टाकल्यानंतर वांझेचा पुत्र. आता ही वांझ कोण? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते काही, कानोबा तेरे तेरे. पण त्या ठिकाणी एक निर्मिती झाली कोणाची? तेथे एक ढलगद निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली. ती माया, सगुण गुणी माया आली कोल्हाटीन खेळा. ती वांझ माया, अहंकार नावाचा पुत्र तिच्यामध्ये पोहला आणि पाषाणाचे सांगड मृगजळ हे वांझेचा पुत्र पोहला रे. त्या अहंकारामुळे अशी परिस्थिती झाली, आपण या भवचक्राच्या फेऱ्यामध्ये पडलो. पुनरपी जननम पुनरपी मरणम. आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यातून सुटायचं असेल, सद्गुरु वाचून सापडेना सोय, गुरु बिना कोण बतावे बाट, बडा बिकट यम घाट. असो महाराज सांगतात, हरणीला तोंडे किती असतात? महाराज अभंगाच्या पुढच्या चरणात सांगतात, तोंडी
शॉर्टकट 2020 बोललं तरी चालेल. दुतोंडी हरिणी. आता ही दुतोंडी हरिणी कोण? आपल्याला जो जन्म घ्यावा लागतो तो मग अशी विषय झाला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. ह्या वासनेला दुतोंडी हरिणी नाम दिलेले आहे. मग तिला दोन तोंड कुठली? एक देहवासना आणि दुसरी आत्मवासना. चांगली वासना कुठली? देहवासना चांगली का आत्मवासना चांगली? हा, सोप्या भाषेत सांगू, बेडी लोखंडाची चांगली का सोन्याची बेडी चांगली? माझी ताई कंपनी सांगेल सोन्याची बरी पडत, कारण त्या सोन्याची बांगडी तरी मोठी बांगडी निघाली ना 5 किलोची, ती करायला मिळेल. तुम्ही खरंच अखंड बाबांची कृपा आहे. ही बेडी आणि ती बेडी, सफेद घार आणि काळी घार, कुठलीच घार नको. तसं लोखंडी बेडी किंवा देहरूपी वासना म्हणजे मी देह आहे, म्हणजे अज्ञानरूपी वासना, आणि ज्ञानरूपी वासना मी आत्मरूप आहे, ही शुद्ध वासना आहे. पण दोन्ही सुद्धा बद्धच आहेत बरे का. म्हणून ज्ञानरूप आत्मा करून ज्ञानीची प्रभा करी तसे सोहमाय सा बंधू. ओम जसा बंद आहे तसं सोम सुद्धा बंदच आहे. भेदोनिया पुढे गेला तुका म्हणे योगी त्याला. आलं लक्षात? मुख हरेना कंठ लेना ज्वास होणे राम, हम बैठे आरामाला भजन करे आत्माराम. त्या परमात्म्याशी तादात्म्य सर्व वृत्ती शून्य म्हणे तुझी धन्य आणि ज्ञानदेव मान्य सर्व श्रेष्ठ. त्या सगळ्या वृत्तींची निवृत्ती झाली पाहिजे साधू संत. आणि म्हणून बरं ते झालं तर झालं, पण पाहिलं कोणी? पुढच्या चरणामध्ये सांगतात, काय सांगावे साधू संतांचे कोडे. आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकले, पांगळ्याने पाठला केला रे. साधू संत मुक्ताबाई सांगते, मुंगे उडाले आकाशीतले, गिळले सूर्याशी, थोर नवलाव झाला आणि माझे पुत्र प्रसवला. आता खरंच सांगा, मुंगे आकाशामध्ये उडेल? मग मुक्ताबाई खोट्या बोलतात का? त्या बोलतात ते बरोबर आहे, ते आमच्या टकोऱ्यात येत नाही. दादा आमचं एकदा जळगाव, भुसावळ, वरणगाव, बोदवड आणि मग शिरसाळे हनुमंताचं जागृत स्थान आहे, जिथे कीर्तन होतं. ते झाल्यानंतर त्याला मुक्ताईनगर जवळ आहे, तापी नदीचं खोरं, आणि ते तसेच चांगदेवांचं पण मंदिर आहे. चला जाऊया. चांगदेवाच्या मंदिरामध्ये एक 90 वर्षाचे बाबा, सगळे केस, दाढी, जटा वगैरे पिकलेले, आणि त्यांनी आम्हाला चांगदेवाविषयी एवढी छान माहिती दिली, काय सांगावं, खरंच चांगली दिली. आणि माहिती दिल्यानंतर मग सगळं झाल्यानंतर त्यानं बाबा मला एक कोडं सुटत नाही. काय म्हणे कोडं? चांगदेव किती वर्षाचे होते? 1400 वर्ष जगले. आणि मुक्ताबाई किती? 10 वर्षाच्या म्हणे. मग चांगदेव बाबा असं का बोलले?
सांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो का असं बोल काय माहिती असं काय दिलं मुक्ताबाई काय माहिती बोलतो आणि कोरिया अक्षर उमटे गोमटी जो खरंच अंतःकरणाचा सजवड असेल ना त्याला ते लगेच पडतं पण आपलं पाप आडे येत असेल कदापि पडत पूर्वजन्मी पाप केले ते हे त्या बाबांना विचारलं बाबा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का ते हो बोलतो लगेच त्यांना तिथं बसवलं 90 वर्षाचे बाबा बसवलं आणि ते नाम दिलं आणि तात्काळ टाळूवर हात ठेवल्यावर ठण 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 उडायला लागले अहम ब्रह्मास्मी म्हणजे ज्वलंत अनुभूती प्रचिती आज सुद्धा येते फक्त आपलं अंतःकरण शुद्धीची गरज आहे त्या ठिकाणी तर त्यासाठी आंधळ्याने देखिले बहिऱ्याने आंधळं म्हणजे कोण जे डोळ्याने आंधळे ते आंधळे नाही सद्गुरूच्या मुखातून ज्ञान न घेता वाचून पाठांतर करणं ते खरे आंधळे वाचून फक्त माहिती मिळते ते ज्ञान होत नाही सद्गुरू विना जे ज्ञान मिळवतो ते ज्ञान आंधळ आहे आणि बहिरे कोण तरी एक बहिऱ्यांचं गाव होतं सगळी गावातले बहिरे तर मग एक मुलगा होता त्याची बकऱ्या होत्या त्या बकऱ्या चरत रानामध्ये गेल्या आणि रानामध्ये गेल्यानंतर त्या हरवल्या तिथं तो शेतकरी होता हा मुलगा पण बहिरा तो शेतकरी पण बहिरा त्याला विचारलं दादा माझ्या बकऱ्या बघितल्या का तो चाबूक तसं फिरवलं त्याला वाटलं याच दिशेला गेल्या त्या दिशेला गेल्या नेमक्या त्या बकऱ्या मिळाल्या पण त्या बकऱ्यामध्ये एक कोकरं होतं त्याचा पाय मोडला होता त्याने विचार केला माझ्या एवढ्या 25 बकऱ्या मिळाल्या याला फुलाचे बकरे पाय मोडलेलं कोकरू द्यायला कसलं हरकत तो द्यायला गेला बाबा तुम्ही उपकार केला मला माझ्या बकऱ्या सापडून दिल्या हे कोकरू मी तुम्हाला बक्षीस दे तो काय सांगतो तू किती सांगितलं तरी त्या कोकराचा पाय मी मोडलेला नाही मी माझी जमीन नांगरतो बरं ठीक आहे तेवढ्या त्यांचं बोलणं तर तिथून एक घोडेस्वार आला त्याने बघितलं काय चाललंय घोडेस्वाराला त्याला हा सांगतोय मी याने बकऱ्या मिळवून बक्षीस देतोय तो सांगतो मी माझं काम करतोय मी पाय मोडेल नाही घोडेस्वार सांगतो तुम्ही किती सांगितलं तरी मी हा घोडा चोरीचा आणला नाही ही माझ्याकडे रिसिप्ट मी घोडा चोरून आणलेला नाही बरं शेवटी ते प्रकरण गेलं गावच्या पाटलाकडे आता इथून तिथून बहिर तर मग पाटलाकडे गेल्यानंतर यांनी दोघांच्या आपल्या भूमिका मांडल्या ते गावच्या पाटलांचं आणि ताईचं थोडंसं खटकलेलं होतं ते पाटलाने सांगितलं तुम्ही दोघंही काय अखंड गाव येऊन जरी सांगितलं तरी मी आज घरात घेणार कशामुळे घोटाळा एक बहिर पण या परमार्थामध्ये अशी काही ताकद आहे पण साधू संतांची टेक्निक अशी आहे आनंद ते तिचा
झाली ज्या परमात्म्याच्या कृपेने चालली एक वेळ त्याच्या मुखाने भजन करूया विठो बार कुमार, बार कुमार.